विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभागाचं आक्षेप हरकतीबाबतचं एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय माहिती आहे ते आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, परीक्षेची जी उत्तर तालिका आन्सर की होती ती 4 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आक्षेप हरकती ऑब्जेक्शन बाबत जे नोंदविण्यासाठी TCS कंपनीने 5 जानेवारी ते 7 जानेवारी या दरम्यान लिंक ओपन केली होती. त्यानंतर 25 जानेवारी रोजी उमेदवारांना त्यांची लॉगिन आयडीवर सुधारित HTML लिंक पोस्ट ऑब्जेक्शन सुधारित उत्तर तालिका जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि ज्या पदांच्या परीक्षेतील प्रश्नांबाबत घेण्यात आलेली आक्षेप हरकती TCS कंपनीकडून तज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आलेली आहे आणि त्या पदांची ऑब्जेक्शन समरी जी आहे ती व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जे ऑब्जेक्शन जे आक्षेप हरकती होत्या त्या आता स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी सुधारित उत्तर तालिका जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी लिंक सक्रिय झालेली आहे. जी लिंक होती ती 25 जानेवारी पासून सक्रिय झाली आहे. त्यानंतर ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल जे आहेत यासोबत प्रसिद्ध करण्यात आले आहे. तुम्ही पाहू शकता इथे ते पद आहेत आणि त्यानंतर टोटल क्वेश्चन नंबर, नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शन, आन्सर की चेंज आणि फुल मार्क. मित्रांनो, आपण पाहूयात कोणत्या पदाला किती व्हॅलिड ऑब्जेक्शन आलेले आहेत. ज्युनियर इंजिनियर या पदासाठी 4 ऑब्जेक्शन आले आहेत. त्यानंतर एक ऑब्जेक्शन आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी आणि त्यानंतर 2 ऑब्जेक्शन आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी. त्यानंतर एक ऑब्जेक्शन आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी. पुन्हा एक ऑब्जेक्शन आहे लॅबोरेटरी असिस्टंट टेक्निकल ग्रुप सी या पोस्टसाठी. त्यांनी या तपशीलमध्ये नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शनचे इथे त्यांनी माहिती दिली आहे पोस्टनुसार. त्यानंतर जे समोर किती व्हॅलिड ऑब्जेक्शन आहेत, टोटल जे व्हॅलिड ऑब्जेक्शन आहेत ते एकूण 20 आहेत. नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शनची एकूण संख्या आहे 20. त्यानंतर आन्सर की चेंज ची एकूण संख्या आहे 6 आणि फुल मार्कची संख्या आहे 14. 14 फुल मार्कची संख्या आहे. त्यानंतर आपण पाहूयात ऑब्जेक्शन समरी फॉर पब्लिक वर्क डिपार्टमेंट. इथे सब्जेक्ट पोस्ट त्यांनी दिली आहे, डेट दिलेली आहे, शिफ्ट दिलेली आहे, क्वेश्चन ID दिलेली आहे आणि ॲक्शन दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या जे चार्टमध्ये पहिल्या चार्टमध्ये त्याने असं दिलेलं आहे की पोस्ट आणि त्या पोस्टला किती नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शन आलेले आहेत आणि फुल मार्क किती जणांना देण्यात आले आहेत आणि आन्सर की चेंजमध्ये आन्सर की किती चेंज झाले आहेत याची माहिती दिली आहे. त्यानंतर त्यांनी ते डिटेलमध्ये माहिती दिली आहे तारीख आणि शिफ्ट आणि क्वेश्चन ID नुसार. तुम्ही ते पाहू शकतात. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पोस्ट आहेत, ज्युनियर इंजिनिअरिंगच्या पोस्ट आहेत. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट, क्लीनर ग्रुप डी, पिऊन, सीनियर क्लर्क ग्रुप सी या ज्या पोस्ट आहेत या पोस्टचं त्यांनी ते डिटेलमध्ये क्वेश्चन ID आणि शिफ्ट आणि तारीख सहित फुल ॲक्शन त्यांनी ते दिलेली आहे. मित्रांनो, ही माहिती होती ऑब्जेक्शन आक्षेप हरकतीच्या प्रसिद्धीपत्रकाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.